मित्रांनो, टाइम्स 9मध्ये मी आमिर मोहोळकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण अकलूजच्या जनतेची मते आजमावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच संदर्भात आज आपण पुन्हा एकदा अकलूजमध्ये ग्राउंड रिपोर्टसाठी आलेलो आहोत. या सेगमेंटमध्ये आपण महिलांचं मत काय आहे, महिला काय म्हणते, महिलांचं मत कुठं जाणार आहे, अकलूज नगर परिषदेसाठी नेमकं त्यांच्याकडून काय घडून जाणार आहे हे पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. आपण इथं मागे पाहू शकता माझ्या की काही महिला आहेत. ते अकलूज नगर परिषदेची निवडणूक चालू झाली आहे, तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे. बरं, काय या निवडणुकीत काय होईल, कुणाची सत्ता येईल अकलूजच्या नगर परिषदेवर? भाजप यावं असा आमचा निर्णय. भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतंय? हा, की भाजप यावा म्हणजे का म्हणून भाजप यावं? म्हणजे आम्हाला ती आमचे महादेव भाव आहे ना, ती आम्हाला सगळं ती म्हणजे आमचा बघते. ती आमचा सण असू दे काय असू दे, ती आम्हाला किट ही वगैरे आम्हाला म्हणजे ती आमच्या अजमेर शरीफ दर्गा आहे ती आम्हाला तिकीट भेटणार आहे. म्हणून आम्ही असं आमचं म्हणणं आहे की महादेव भावानी जसं सांगितलं आम्ही की भाजपाला मध्ये मतदान करावा, तर आमचं ती तीनला जाणार आहे. आम्हाला वाटतं बी त्यांनीच निवडून यावा. आम्हाला वाटतं कोण निवडून यावं? महादेव मामा त्यांनी, महादेव कावळे निवडून यावं. त्यांचं समाजकार्य काय काय असं इथं म्हणजे हे तर त्यांनी लय जास्त त्यांचा आधार आहे. आम्हाला लई आधार आहे त्यांचा. सणाला आम्हाला दूध वाटप असतो, किट असती, आम्हाला आजारी असलं तरी ते त्यांचा आम्हाला आधार आहे. त्यांनी असं आमचं म्हणणे आहे की त्यांची सत्ता यावा. मित्रांनो, अकलूज नगर परिषद निवडणुकीत आता रंगत यायला सुरुवात झालेली आहे. आता जनतेचा असा कौल येत आहे, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सुद्धा पसंती यायला सुरुवात झालेली आहे. कुणाची सत्ता येईल असं वाटतंय? मोहिते पाटलाची. मोहिते पाटला सत्ता येईल. भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला दिसतोय की? लावू नका लावलं तर जे आपलं आहे ते आपलंच येणार आहे. मोहिते पाटला सत्ता येईल. हा, आणि भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला दिसतोय की? नाही पण मोहिते पाटीलच येणार. मोहिते पाटीलच येणार. किती नगरसेवक मोहिते पाटला निवडून येतील? सगळेच येणार. सगळीच. हो. अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे. हा, काय वाटतंय तुम्हाला, कुणाची सत्ता येईल? भाजपची. भाजपची सत्ता येईल. भाजपची का म्हण भाजपची सत्ता येईल? भाजपचं काम चांगलं आहे. काय काम केलंय भाजपने? लाडक्या बहिणीला पैसे दिलेले आहेत, परत राशन फुकट भेटतंय, इष्ट तिकीट अर्ध आहे, परत इमानात बसून गेलो आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्यामुळेच. कुठे गेलता इमानात बसून? तिरुपती बालाजीला. होय. कुणी नेलं होतं तुम्हाला? महादेव कवळे. महादेव कवळे. किती स्त्रिया गेलत्या तुमच्या? 310. 310 स्त्रिया तिरुपती बालाजीला विमानाने. हा, आणि येताना रेल्वेने आलो आम्ही. सगळा खर्च म्हणजे हा त्यांनीच केला, खाण्यापिण्या सगळं त्यांनीच बघितले. आणि रेशन तुम्हाला फुकट? हा, फुकट भेटते आम्हाला रेशन. अजून भाजपचे काय काम चालू आहे? भाजपची काम का, लाडके बहिणीचे पैसे, परत अर्ध इस्टेल तिकीट, अजून काम बी चांगलं त्यांचं आहे अकलूजमध्ये. महादेवभाऊचं काम चांगलं आहे. त्यांची आम्हाला कधी कशाला त्यांना आम्हाला म्हणजे साथ देते त्यांनी आम्हाला. तुमचं काय नाव आहे? पुष्पा भोसले. तुम्ही बी गेलता काय बालाजीला? आम्ही नाही गेलो. होय. कुणाची सत्ता येईल काय वाटतं? भाजपची येईल सत्ता. भाजपची? हो. का म्हणेल भाजपची? त्यांचं कामच चांगलं आहे ना. होय. हो. म्हणजे तुम्हाला त्यांची कामं तुमच्यापर्यंत पोहोचलीत का? पोहोचलेत की. लाडके बहिणीचे पैसे घेतो आम्ही, अजून राशन बी वाटप त्यांनी करतात फुकट. कुणाची सत्ता येईल? मोहिते पाटलाची. मोहिते पाटलाची सत्ता येईल. होय. भाजपची नाही येणार काय? नाही. तर पाटलांशिवाय कोण आहे? पाटलांचंच येत आहे. मोहिते पाटलाची सत्ता येईल. ची निवडणूक सुरू आहे. हो. काय वाटतंय तुम्हाला, कुणाची सत्ता येईल? मोहिते पाटलाशिवाय येत नाही कोणाचे. मोहिते पाटलाची सत्ता मोहिते येईल. पाटील. भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला दिसत आहे. त्यांनी किती बी जोर लावू द्या, मोहिते पाटील शिवाय तर कोणाला मत मिळणार नाही. 26 नगरसेवक निवडून येणार आहे आणि 1 नगराध्यक्ष निवडून येणार आहे. मोहिते पाटील गटाचे किती नगरसेवक निवडून येतील? सगळे येणार. सगळे येणार. गरीबाचा सगळा विश्वास मोहिते पाटलांवर आहे. महिलांचा महिलांची क्रेज वाढले. लाडके बहीण योजनेमुळं महिला सर्रास म्हणतात की आम्ही भाजपला मतदान करणार. काय नाही किती बी असू द्या, त्यांनी लाडक्या बहिणीचं देऊ द्या, काय देऊ द्या, इथं फक्त मोहिते पाटीलच चालेल, दुसरा कोण चालणार नाही. काय अकलूज नगर परिषदेची निवडणूक चालू आहे, काय वाटतं तुम्हाला, कुणाची सत्ता येईल? भाजपची. का म्हण भाजपची? भाजपची सत्ता काय येईल असं वाटतंय तुम्हाला? काम चांगलं आहे. कुणाचं काम चांगलं आहे? भाजपचं चांगलं आहे का अजून कुणाचं चांगलं आहे? भाजपचं. भाजपचं काम चांगलं आहे.
लाडकी बहीण योजना घेताय ना तुम्ही, किती पैसे येतात? 1,500. होय बरोबर. अजून दुसरं काय? नाही बस. फक्त भाजपचंच घ्यायचं, मग हां. भाजपचीच नगरसेवक निवडून येणार. हां. टाइम्स 9शी बोलण्यासाठी आपल्याबरोबर नवयुवती मतदार सुद्धा आलेली आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी. आपण त्यांना एक छोटासा एकच प्रश्न विचारणार आहोत. दीदी, अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे, हो बरोबर आहे का? हो तुम्हाला मतदान आलेलं आहे का या निवडणुकीसाठी? हो ह्या वर्षी म्हणजे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत? हो. बरं, पहिल्यांदा मतदान तुम्ही कुणाला करणार आहेत? भाजपला? म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात पहिलं मतदान तुम्ही भाजपला करणार आहे? हो. बघ, भाजपला का म्हणून मतदान करणार? भाजपने महिलांसाठी खूप अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच आम्ही कधी आयुष्यात विमानाने प्रवास पण केला नव्हता, तर आम्हाला असं, आम्ही घरावरून जाताना विमान पाहिलेलं आहे, पण आम्ही पहिल्यांदा असं विमानाने प्रवास केला आहे. आमच्या घराशेजारचे रस्ते म्हणा, असं काय सुद्धा नीट केलेले नव्हते, तर भाजपने आम्हाला, भाजपच्या माणसाने आम्हाला हे करून दिलेलं आहे नीटनेटकं. आणि आमच्या आयुष्यात जे काय आम्ही कधी पाहिलं नव्हतं ते आम्हाला भाजपमुळे बघण्याची संधी मिळालेली आहे, त्यामुळे आम्ही भाजपलाच मतदान करू. आपण पाहिलेलं आहे, नवीन मतदार एक युवती, त्यांचं असं म्हणणं येतं आहे की त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं मतदान हे ते भारतीय जनता पार्टीसाठी करणार आहेत. त्याचे कारणसुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. ही निवडणूक सध्या सुरू आहे, माहीत आहे का तुम्हाला? हाय की. काय घडेल काय या निवडणुकीत? कुणाची सत्ता येईल? आपल्या मोहिते पाटलाची जाणार. मोहिते पाटला सत्ता येईल. भारतीय जनता पार्टीने जोर लावला किंवा आम्ही इकडं, मग आता ज्याचं नशीब असेल त्याच. आणि लाडक्या बहिणीचं पैसे वाटप होते त्यांचं, महाराष्ट्र सरकारची योजना आहे, आपल्याला त्याचा काही असर होणार नाही काय? आता ते दोघात आता ज्याचा दाव लागल त्याचा लागल. असं आपल्याला लाडक्या बहिणीचं आम्हाला नाही तर मिळत. तुम्हाला येत नाही ते? नाही, आम्हाला निराधारचं. बरोबर. निराधार सत्ता कोणाची येईल म्हणले? आपल्या मोहिते पाटलाचीच येणार आणि कोणाची येणार आहे? नुक सुरू आहे, हां. ह्याची माहिती आहे का हा तुम्हाला? हाय की. बरं, काय मोहिते पाटलाची सत्ता येईल? मोहिते पाटलाचीच येत असते, भाजप नसतं येत. का बरं येत नसतंय भाजप? का तर ते आपलीच सत्ता आहे ना, त्यांनी काय केलंय भाजपने? हा? आणि ते तिकडं कोण जायचं? इथले इथं सोडायचं आपलं पाटील आणि तिकडे जायचं काय इतक्याला? म्हणजे मोहिते पाटलाची सत्ता येईल असं तुम्ही? हा, तीच सत्ता आहे. येईल का मोहिते पाटलाची सत्ता येईल एवढं सांगा फक्त. मोहिते पाटलाची. मोहिते पाटलाची सत्ता येईल का? पण मोहिते पाटलाची सत्ता मग येईल? आपल्या गावचं पाटील आहे ते. गावचं पाटील आहे. मग काय जरी झालं तरी ते मनाव घेणार आपलं. बाहेरची तशी कधी यायची मनाव घ्यायला? म्हणजे आपल्या हक्काचा माणूस, गावातला माणूस. म्हणजे त्याच्यामुळे म्हणताय तुम्ही की मोहिते पाटलाची सत्ता येणार. आणि लाडकी बहिणीचे पैसे ती येतात की त्याचा काय इफेक्ट होणार नाही? नाही आलं तरी चालते परत. होय, पण सत्ता ही मोहिते पाटलाची झाली. यावी मग. अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे, काय वाटतंय तुम्हाला? मोहिते पाटलाची सत्ता येईल का भारतीय जनता पार्टीची? मोहिते पाटलाची सगळी सीटं लागणार एक नंबर. सत्ता बी त्यांची? सत्ता बी त्यांचीच आहे, सगळी सीटं बी सगळं बी त्यांची. असं का वाटतंय तुम्हाला? का वाटतं? कारण का ती गावचा विकास करते, ती गेलं का कामं करते ती. ही सातपुते आम्हाला माहीत नाही. माहित नाही कोण आहे ती? तुम्ही कधी बघितलेत का नाही त्यांना? काय नुसतं निवडणूक पुरतं चेहरा दावलाय, पळून गेलाय ते अजून पण आहे का? होय, सत्ता कोणाची येईल म्हणताय? मोहिते पाटलाची.